नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आपण पाहणार आहोत पालेभाज्यांच्या रेसिपीज। सर्वप्रथम आपण पाहूयात मेथीच्या भाजीची पाककृती। मी इथे मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे, ती 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। प्रत्येकाची भाज्या करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। घाटावरती जास्त करून भाज्यांमध्ये शेंगदाण्याचा वापर जास्त केला जातो, तर कोकणामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो। मी माझ्या पद्धतीने भाज्या करणार आहे। मी इथे मेथीची भाजी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। भाजीच्या वाटणासाठी मी इथे 2 मूठ शेंगदाणे घेतलेले आहेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 छोटा चमचा भरून जिरं घेतलेलं आहे। हे सगळं मी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेणार आहे। अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच कुटायचं। तुम्ही मिक्सर मध्येही करू शकता, मला सवय आहे खलबत्त्यामध्ये कुटून घेण्याची। बिडाच्या तव्यामध्ये मी मेथीची भाजी करणार आहे। मी स्वच्छ धुवून घेतलेली भाजी बिडाच्या तव्यामध्ये ठेवलेली आहे। गॅस ऑन केलेला आहे। आता आपण घालूया चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर आपण वाटून घेतलेलं हे वाटण घालूयात। 2 ते 3 चमचे हे वाटण घालायचं। वाटण भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊयात। अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच भाजीची क्वांटिटी कमी होते। जसजशी शिजत जाते तसतशी ती कमी कमी होत जाते। काही जणांना मिठाचा अंदाज अगोदर येत नाही, म्हणून जेव्हा भाजीची क्वांटिटी कमी होते गॅसवर 5 मिनिटं शिजल्यानंतरही तुम्ही मीठ घालू शकता। गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं ही भाजी आपण छान शिजून देऊयात। कधीही पालेभाज्या जास्त प्रमाणात शिजवायच्या नाही, नाहीतर त्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं। 5 मिनिट झाकण ठेवल्यानंतर आपण झाकण काढूया। आता गॅसची फ्लेम मी अगदी कमी केलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटं तव्यावर या पद्धतीने झाकण न ठेवता भाजी सतत हलवत राहायची, म्हणजे पाणी आपोआप आटलं जातं आणि भाजी शिजली जाते। भाजीतलं पाणी पूर्णपणे आटल्यानंतर आपण घालणार आहोत तेल। 2 चमचे मी तेल घालणार आहे। आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे। मेथीची भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर अगदी अप्रतिम लागते। स्त्रियांनी मेथीच्या भाजीचा जास्तीत जास्त आपल्या आहारात वापर करावा, जेणेकरून त्यांच्या कंबरदुखीचा त्रास कमी होतो। आपली पुढची रेसिपी आहे चवळीची, म्हणजेच तांदूळाची भाजी। ही भाजी मी साफ करून घेतलेली आहे, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यानंतर मातीच्या तव्यामध्ये मी फोडणीला घातलेला आहे जिरं, ओवा, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या कापून घातलेल्या आहेत। त्यानंतर 1 मोठा चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा। आणि टोमॅटो फोडणीला घातलेला आहे। थोडंसं मीठ घालायचं, 5 ते 10 मिनिट छान परतून घ्यायचं। त्यानंतर आपण घालणार आहोत हळद पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर। मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे। त्यानंतर वरती भाजी घालायची। मसाले भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। पाच मिनिटं भाजी छान झाकण ठेवून शिजून द्यायची। झाकण काढल्यानंतर 1 मोठा चमचा भरून भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा। त्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आणि अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही भाजी रेडी होते। तांदूळाची ही भाजी किंवा चवळीची ही भाजी
ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खरंच अप्रतिम लागते। चला आता वळूयात आपल्या तिसऱ्या भाजीकडे, ते म्हणजे शेपूची भाजी। बऱ्याच लोकांना शेपूची भाजी म्हटलं की अगदी नाकं मुरडतात, पण भरपूर लोक तितक्याच आवडीनेही ही भाजी खातात बरं का। जे वाटण मेथीच्या भाजीसाठी केलं तेच वाटण मी शेपूच्या भाजीसाठी करणार आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 1 ते 1.5 मूठ शेंगदाणे हे मस्त छान खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे। एक मोठा चमचा भरून मुगाची डाळ मी 2 ते 3 तास भिजत घातली होती। इथे शेपूची भाजी मस्त साफ करून मी बारीक कापून घेतलेली आहे, स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे। आता आपण फोडणीला देऊयात। तेल तापलं की त्यामध्ये आपण मगाशी जे वाटण केलं होतं, शेंगदाणा, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, हे वाटण आपण आता या तेलामध्ये घालूयात, छान परतून घेऊयात। आता घालूयात 1 छोटा चमचा भरून हळद आणि 2 ते 3 तास मगाशी भिजवलेली मुगाची डाळ आपण घालूयात। तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी चण्याची डाळही घालू शकता, तीही खूप छान लागते। 2 ते 3 मिनिटं हे सगळे जिन्नस अगदी छान खरपूस या तेलामध्ये भाजून घ्यायचे। त्यानंतर आपण यामध्ये घालूया बारीक चिरलेली शेपूची भाजी। भाजीच्या चवीपुरतं मीठ घालूयात आणि सगळे जिन्नस भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊयात। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट भाजी छान शिजवून देऊयात। पाच ते 7 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर आपली ही भाजी शिजली जाते। शेपूची भाजी आपली आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे। ही शेपूची भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या गरमागरम भाकरी बरोबर अगदी अप्रतिम लागते। चला तर मंडळी, आता वळूयात आपल्या चौथ्या रेसिपीकडे, ती म्हणजे पालकची भाजी। पालकच्या भाजीसाठी मी इथे एक मोठा बटाटा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे। मी पालकच्या भाजीमध्ये बटाटा घालून पालक करणार आहे। आधी मेथीच्या भाजीसाठी आणि शेपूच्या भाजीसाठी मी जे वाटण वाटलं होतं तेच वाटण मी इथेही वापरणार आहे, म्हणजे शेंगदाणा, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिऱ्याचं वाटण। पालकची भाजी स्वच्छ धुवून मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये घालूया 1 छोटा चमचा भरून जिरं, 1 छोटा चमचा भरून ओवा। त्यानंतर फोडणीमध्ये घालूयात 1 चमचा भरून हळद, अजून थोडीशी घालते, आणि 2 ते 3 मोठे चमचे भरून जे मी वाटण केलं होतं ते वाटण घालणार आहे। आता हे सगळे जिन्नस
या तेलामध्ये छान परतून घ्यायचे। आता घालूयात आपण बारीक चिरलेला बटाटा, चवीपुरतं मीठ घालूयात आणि एक छोटा चमचा भरून धना पावडर घालूयात। सगळे जिन्नस छान एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिट बटाटा छान शिजवून घ्यायचा। 5 मिनिटांनंतर झाकण काढलेलं आहे। थोडासा मला बटाटा कच्चा वाटला म्हणून मी पाण्याचा शिंतोडा टाकत आहे। जर तुमचा बटाटा लवकर शिजला तर पाण्याचा शिंतोडा टाकायची गरज लागत नाही। कधी कधी बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकला आहे। 2 मिनिटांनंतर पुन्हा एक वाफ काढून घेतली आणि आता आपण बारीक चिरलेला पालक यामध्ये घालूयात। चवीपुरतं मीठ घालायचं। मगाशी बटाटा शिजतानाही आपण मीठ घातलं होतं, सो बेतानेच मीठ घालायचं आणि सगळे जिन्नस छान भाजीमध्ये एकत्र करून घ्यायचे। आता झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिट भाजी छान शिजवून देऊयात। झाकण काढून पाहूयात। पालकाला पाणी सुटलेलं आहे। पालकामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, त्यामुळे आपण पाणी नाही घातलं तर या भाजीला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुटतं। आता पाणी आटेपर्यंत थोडंसं झाकण ठेवून ही भाजी 5 ते 7 मिनिट पुन्हा मंद गॅसवर शिजवून द्यायची। आपली भाजी रेडी झालेली आहे। पालकाची ही भाजी चपाती, बाजरीची भाकरी, ज्वारीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर ही अति उत्तम लागते। मंडळी, श्रावण चालू झालेला आहे। आपण भाज्या जास्त प्रमाणामध्ये खातो म्हणून मी आज पालेभाज्याच्या रेसिपी तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहेत। तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या चॅनल माय लेखकट्याला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल। तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वस्त कहा आणि मस्त रहा। बाय बाय।